हाय एव्हरीवन. तर महाराष्ट्र शासनाने आज एक कर्ज माफीची योजना जाहीर केलेली आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे. तर ह्या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. ही आय थिंक 2 ते 3 दिवसापूर्वी जाहीर केलेली आहे. तर ह्या अ, ऐतिहासिक योजनेअंतर्गत राज्यातील 56 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चे अनुदान पण दिले जाणार आहे. ह्या योजनेअंतर्गत पूर्ण माहिती, अर्जाची प्रक्रिया कशी करायची हे आपण थोडं समजून घेऊ. महत्त्वाचे निकष आणि पात्रता म्हणजे एलिजिबिलिटी काय आहे याची. सो कर्ज कालावधी तुमचा 1 एप्रिल 19 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले पीक कर्ज पाहिजे. थकबाकीची अट 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेले कर्ज. कर्ज माफी मर्यादा काय असेल तुमची, की मुद्दल आणि व्याज एकूण थकबाकी 2 लाखापर्यंत असल्यास ती पूर्ण माफ होईल. 2 लाखापेक्षा जास्त थकबाकी असल्यास अतिरिक्त रक्कम भरून शेतकरी एक वेळ समझोता योजनेचा लाभ घेऊ शकतो. जमीन मर्यादा, जमीन धारणेची कोणतेही बंधन नाही आहे. अल्प मोठे शेतकरी पात्र आहेत. अपात्रता राजकीय कोण व्यक्ती असेल, मंत्री, आमदार किंवा 25,000पेक्षा जास्त मासिक वेतन असेल तर ते अपात्र ठरतील. अर्ज कसा करावा? हाऊ टू अप्लाय? ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणताही स्वतंत्र नवीन अर्ज किंवा फॉर्म भरायची गरज नाही. संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि आहे. बँक अपडेट कसं यायचं? शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्डची माहिती संबंधित बँकेत किंवा सोसायटीत देऊन आधार ऑथेंटिकेशन म्हणजे आधारचं व्हेरिफिकेशन करून घ्या तुम्ही आपापल्या बँकेमध्ये. पोर्टलची पडताळणी, बँक पात्र शेतकऱ्यांची माहिती शासना अधिकृत पोर्टलवर अपलोड करत आहे. लाभार्थी यादी प्रसिद्ध होणाऱ्या यादीत ग्रामपंचायत, तलाठी किंवा पोर्टलवर आपले नाव तपासावे. म्हणजे तलाठी कार्यालयात किंवा ग्रामपंचायत जवळच्या ह्याच्या ग्रामपंचायत किंवा तलाठीमध्ये तुम्ही जाऊन आपलं नाव त्या यादीत आहे का हे चेक करून घ्या. ठीक आहे. थेट जमा. आता सगळं छाननी पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँकेत डायरेक्ट कर्जाच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे कुठलाही अर्ज वगैरे करायची गरज नाही आहे. जस्ट तुम्ही ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात जाऊन आपलं जस्ट नाव आहे का, तुम्ही पात्र आहात का, हे जस्ट जाऊन चेक करा. अधिकृत माहिती किंवा यादी पाहण्यासाठी इथं महाराष्ट्र शासनाने एक लिंक दिलेली आहे, महाराष्ट्र ज्योतिराव फुले. इथं पण त्यांनी लिहिलेलं आहे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळं हे वेबसाईट जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळं चेक करून घ्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी 2 लाखापर्यंत मिळत आहे. हे ऑफिशियल त्यांनी इथं साईट दिलेली आहे. तर हा व्हिडिओचा हेच आहे की तुम्हाला सर्व माहिती मिळावी आणि 2 लाख कर्ज माफी तुम्हाला कशी मिळेल या संदर्भात हा व्हिडिओ होता. ह्याच्यात आपण पात्रता चेक केली आणि अर्ज कसा करायचा हे पण आपण लक्षात घेतलेलं आहे. तर अर्ज वगैरे काही भरायची गरज नाही. जस्ट तुम्ही ग्रामपंचायत किंवा जवळच्या तलाठी कार्यालयात जाऊन एकदा स्टेटस चेक करा. ठीक आहे. ओके. थँक्यू गाईज.